नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवणार आहे मिरच्यांपासून ही रेसिपी. तोंडाला चव आणणारी ही मिरच्यांपासून रेसिपी अगदी सहज होणारी, सोपी होणारी आणि एकदा बनवा 4 दिवस खा. आरामशीर खाऊ शकता. एवढी टेस्टी, एवढी छान लागते ना, जबरदस्त आहे. नक्कीच पहा तुम्ही. वेगळा प्रकार आहे, हिरवीगार बनणारी आहे. हिरवा मसाला वापरून बनवलेली ही हिरवी चटणी मिरची कशी असेल नक्कीच पहा व्हिडिओ. अगदी खरंच तोंडाला पाणी येईल अशी आहे मिरची. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 मिरच्या आहेत माझ्याकडं. म्हणजे तुम्हाला लागन तेवढ्या घेऊ शकता तुम्ही, पण मी 5-6 घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यात दुसऱ्या पण टाकणार आहे थोड्याशा न तिखटवाल्याला छोट्या मिरच्या, त्या पण टाकणार आहे. मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या आहेत. आता ह्या मिरच्यांमध्ये आपल्याला मीठ भरायचे. हे पहा, असं मीठ भरायचे. तर पहा तुम्ही मीठ कसे भरते मी. तर ह्या मिठातल्या मिरच्या लक्षात ठेवा, मिठातल्या मिरच्या आहेत ह्या. तर नक्कीच पहा, आवडेल तुम्हाला. ह्या मिठातल्या मिरच्या कशा तुम्हाला वाटतात, कशा टेस्टी लागणार आहे त्या समजेनच तुम्हाला. तर ह्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घेतलेलं आहे मी. आता बाजूला ठेवते आणि मी आता ह्याची मसाल्याची तयारी करते. ह्याच्यात मी पहा आता काय घालते ते. इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर. भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची. तुमच्याकडे आहे तेवढी घेऊ शकता, म्हणजे जास्त असेल तर फायदाच आहे, का की रंग आपल्याला हिरवा आणायचा आहे त्याला. तर इथे लसूण टाकलेला आहे, 5-6 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मुठभर शेंगदाणे टाकलेले आहे. आणि ह्याला मी वाटून घेणार आहे आता बारीक. छान असं बारीक वाटून घेते. त्याच्यात काय मी आता टाकलं नाही पाणी बिणी. आणि ही मी काढून घेतलेला आहे अर्धा मसाला ने मिरच्यांमध्ये थोडा थोडा भरला आहे. पहिलं मीठ भरलं होतं लक्षात ठेवा. आणि तो मसाला आता मी भरणार आहे त्याच्यात. तर ह्या मिठातल्या मिरच्या कशा लागतात पहा तुम्ही. इथे पहा मी मिरच्या घेतलेल्या आहेत न तिखटवाल्या. 7-8 मिरच्या आहेत माझ्याकडं न तिखटवाल्या, त्याचे तुकडे करून मी टाकणार आहे. ह्या मिठातल्या मिरच्या तुम्हाला आवडेनच नक्की. तुम्ही पहाच, व्हिडिओ पाहिला तर कळेन तुम्हाला. खरंच तोंडाला पाणी आणणार आहे, किंवा तुमची भूक नसली तरी जेवायला बसताना ह्या मिरच्या पाहून. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता ह्या मिरच्या कशा बनवल्यात, काय केलेले आहे ते. तर हे झालेले आहेत आपले. आता मी कढई ठेवणार आहे आणि कढईमध्ये पहा आता काय कढईमध्ये करते मी. ते कढई म्हणजे एक फॅन ठेवणार आहे. कढई नाही, फॅन ठेवते आणि फॅनमध्ये टाकायचे एक पळीभर तेल. पहिली गोष्ट, फॅन तापला पाहिजे चांगला, नंतर तेल टाकायचं. तर फॅन बऱ्यापैकी तापलेला आहे आपला आता. आणि आता मी टाकली तेलात मोहरी. मोहरीला छान फुलल्याशिवाय दुसरं काही करायचं नाही आपल्याला, लक्षात ठेवा. त्या मिरच्या म्हणजे आपण पहा दुसरं काहीच घातलं नाही आपण, फक्त कोथिंबीर घातली, लसूण आणि शेंगदाणे एवढंच घातलेलं आहे. तर इथे मी धणे पावडर टाकलेली आहे त्याच्यावर बघा. धणे पावडर टाकली आणि त्या मिरच्या दिल्या सोडून. त्या थोडे छोटे मिरच्या होत्या त्या पण सोडून दिल्या. अगदी पटकनी होणारी रेसिपी आहे. थोडा मसाला उरलेला होता तो पण टाकून दिलेला आहे त्याच्यात. आणि ह्या मिठातल्या मिरच्या कशा लागतात तुम्ही नक्कीच पहा आता व्हिडिओ. खरंचच तोंडाला पाणी सुटन. मिरच्या पाहताच जेवायला बसावं वाटतं. भूक नसली तरी जेवणार तुम्ही, एवढ्या टेस्टी लागणार आहे मिरच्या त्या. हे बघा अशा उलट्या पाट्या करायच्या, त्याला वेळच लागत नाही त्याला व्हायला, लगेच होतात. रेसिपी फटकनी बनून जाती. जास्त वेळ जरासुद्धा खात नाही ती रेसिपी. मस्त असं ते थोडंसं मी विसळून पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता ह्याला मी झाकण ठेवणार आहे. रंग पहा किती सुंदर आलेला आहे कोथिंबीरीमुळं. आणि हे सगळं पुसून व्यवस्थित टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कुठली गोष्ट वाया जाऊन द्यायची नाही आपली. आता ह्याच्यावर मी ठेवणार आहे झाकण. मीठ तर भरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिलंच. आणि आता वरती झाकण ठेवते. अगदी 2-3 मिनटं झाकण ठेवायचे, जास्त नाही झाकण ठेवायचं. तर काढून पाहते. हे पहा मस्त अशा उलट्या पालट्या एकदा करून घ्यायच्या आणि परत झाकण ठेवायचे आपल्याला. पूर्ण झालेल्या नाही त्या मिरच्या, म्हणून पूर्ण परत मंद गॅस करून झाकण ठेवायचं आणखीन 2 मिनटं.
अजून एवढ्या शिजल्या नाहीत त्या मिरच्या, थोडंसं झाकण ठेवते आणखी 2 मिनटं. 2 मिनटात परत दाखवते तुम्हाला. तर बऱ्यापैकी झालेल्या दिसतात मला, रंग बदलेला की झालेले बघ, झालेल्या आहेत मस्त एकदम छान. आता करपायपी लागले तो पहा जरासं. आणि आता तुम्हाला काढून दाखवते. एकदम मस्त झालेले आहेत. तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबर तोंडी लावण्यासाठी तर उत्तम आहेत. नक्कीच बनवून पहा एकदा ह्या मिठातल्या मिरच्या. आता मी काढून घेते. बघा मसाला भरपूर आहे त्याच्यामध्ये, रसरशीत पण आहे, पण मीठ घातले फक्त. मिठात बनवलेल्या मिरच्या तर नक्कीच पहा. रंग एवढा आपल्यातून आलेला आहे त्याला ना. आणि ह्या मिरच्या तुम्ही 4 दिवस टिकू शकतात, एवढ्या छान असतात त्या. 4 दिवस खा म्हणतात ना, एकदा बनवा 4 दिवस खा, अशा ह्या मिरच्या आहेत. आणि मस्त शिजलेल्या पण आहेत पहा. आणि एकदम तरतरीत दिसतात, चमचमीत मिरची ही. मिठातली मिरची कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा मैत्रिणींनो. रंग एवढा सुंदर आलेला आहे, तिला ना खूप छान दिसती. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच पुढे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि मसाला कशा पद्धतीने बनवते ते पण दाखवलेलं आहे. तर ही पहा मैत्रिणींनो, माझा मसाल्याचा स्टॉक आता आलेला आहे. आणि मी आता ह्या पद्धतीने मसाला बनवते का की त्याच्यामध्ये मी सर्व गरम मसाले वापरलेले आहेत. 18 ते 19 गरम मसाले वापरून हाय क्वालिटीचे गरम मसाले वापरले ते पण. आणि चुलीवर भाजलेला आहे, तेलात छान भाजून काढलेला आहे मी मसाला. आणि टंकावर कुटलेला आहे. सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. तुम्हाला कांदा लसूण मसाल्यापासून तर मालवणी मसाल्यापासून आगरी मसाला, धणे पावडर, जिरी पावडर, म्हणजे भरपूर तुम्हाला कुठलाही मसाला लागला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मसाले घरपोच फ्री डिलिव्हरी आहे. आणि हे मसाले सर्व डंकावर कुटलेले आहेत, दळलेलं नाही. कस्तुरी मेथीपासून सर्व काही या मसाल्यामध्ये आहे. तुम्हाला कुठलाही मसाला घ्यायचा असला तर तुम्ही स्क्रीनवर नंबर करू शकता. तुम्हाला फ्री डिलिव्हरी आहे, घरपोच मसाला भेटणार. कुठेही राहा तुम्ही, महाराष्ट्रात राहा, महाराष्ट्राच्या बाहेर राहिला तरी चालेल, सगळीकडे मसाला फिरतोय हा. आणि सगळींना पसंत आहे. आणि ह्या मसाल्याची कारण बनवण्याची ते पण सांगते तुम्हाला. बऱ्याच मैत्रिणींचा मला फोन यायचे सारखे का ताई तुम्ही कुठला मसाला वापरता, कुठला वापरता, असं सारखं त्यांचे मेसेज यायचे कमेंटमध्ये. तर तेव्हा मी मसाला केलेला आहे आणि माझ्या मसाल्याला आता भरपूर रिस्पॉन्स भेटतोय. आणि घेतात लोक मसाले, की ते मसालेच क्वालिटीचे मसाले आहेत. तर तुम्हाला मसाला घ्यायचे असले तर घेऊ शकता, स्क्रीनवर नंबरवरती दिलेलाच आहे. पण माझी ही मिरची कशी झाली मिठातली ते नक्कीच कळवा. एवढी जबरदस्त मिरची आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.